खासदार यांच्याकडनं 100 रुपयाची देणगी दिल्याबद्दल कमिटीचे आभारी आहे. भावेश्वरी मातेच्या यात्रेचा पहिला दिवस शस्त्ररिंगणापासून चालू होतोय आणि या शस्त्ररिंगणीचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने व्हावा आणि देवीच्या दर्शनाचा लाभ सर्व भक्तांना अगदी व्यवस्थित व्हावा यासाठी आपल्या भावकाई देवी पाटील ट्रस्ट कमिटी आणि पाटील मित्रमंडळ या सर्व कार्यकर्त्यांनी स्वयंसेवकांनी चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. मंदिरामध्ये भाविकांना व्यवस्थित शांततेने दर्शनाचा लाभ होण्यासाठी ट्रस्ट कमिटी आणि पाटील मित्रमंडळ व्यवस्थित नियोजन करत आहे. यात्रेच्या मंदिराच्या बाहेरील परिसरामध्ये भाविकांचं संरक्षण आणि भाविकांना कोणताही धोका होऊ नये यासाठी आपल्या अंतरमंडीचे CPI जावेद मुसाफर साहेबांनी अगदी चांगल्या पद्धतीचा बंदोबस्त आणि चांगल्या पद्धतीचं कर्तव्य पार पाडत आहेत, जेणेकरून ट्रॅफिकला कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये आणि भाविकांना त्याचा त्रास होऊ नये या पद्धतीनं सर्व आपल्या पोलीस स्टाफ सकट अगदी जावेद मुसाफर साहेब स्वतः रिस्क घेऊन अगदी चांगल्या पद्धतीनं राबत आहेत आणि सेवा करत आहेत आणि भावकाई देवी पाटील ट्रस्ट कमिटी सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीनं कार्य करत आहेत आणि भाविकांचा सुद्धा चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद मिळत आहे आणि अशाच पद्धतीचं सहकार्य भाविकांच्याकडून उद्या आणि परवाही मिळावं ही भाविकांना एक आमची कळकळीची विनंती आहे. ट्रस्ट कमिटीच्या वतीनं काही विकसित कामं झालेली आहेत. भाविकांच्या देणगीतून ती भाविकांनी प्रत्यक्षात पाहणी करावी आणि हस्ते पर हस्ते आपल्याला देणगीच्या रूपाने सहकार्य करून आपल्याला विकास करायला एक प्रकारचं सहकार्य करावं अशी भाविकांना नम्र विनंती. यात्रेसाठी भाविक कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि इतर प्रांतातून भाविक असंख्य संख्येने येत आहेत, जेणेकरून आपली ही जागृत माता भावेश्वरी माता ही जागृत आहे. प्रत्येक भाविकाची मनोकामना पूर्ण करणारी आहे. प्रत्येक भाविकाच्या सुखादुखामध्ये सहभागी होऊन त्यांच्या मागणी पूर्ण करणारी असल्यामुळं देवीवरती आमच्या मोठी श्रद्धा आहे. त्यामुळे एवढी मोठी गर्दी चाललेली आहे. अजूनही उद्यापासून गर्दी वाढण्याची शक्यता आहे. ही यात्रा एकूण 3 दिवस चालते. सोमवार, मंगळवार, बुधवार आणि आज शस्त्ररिंगणाचा कार्यक्रम आहे. उद्या भर यात्रा आहे आणि परवा दिवशी यात्रा पालखी सोहळा करून यात्रा समाप्ती केली जाईल. काही भाविकांना येता येत नाही, काही अडचणी असतात, शारीरिक इतर काही अडचणी असल्यामुळं यात्रा झाल्यानंतर परत 15 ते 20 दिवस ही यात्रा अशाच पद्धतीनं चालू झालेली असते आणि त्या पद्धतीनं ट्रस्ट कमिटी त्यांचं नियोजन करत असते.